गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय शेगावात गतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू। पहिल्याच दिवशी माझ्या मुलाचा योग्य उपचार केला असता तर मुलगा मृत पावला नसता, वडिलांची केविलवाणी प्रतिक्रिया। शेगाव प्रतिनिधी देवचंद्र समदूर। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। शेगाव येथील गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयात एका 11 वर्षीय गतिमंद विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना 14 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली। ज्ञानेश दीपक आखरे, वय 11 वर्षे, राहणार पाथर्डी, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला असे मृतक गतिमंद विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत निदान लागले नाही। विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे प्रशासन खडबडून गेले आहे। तर विद्यालयातील 57 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर त्यातील काही आणखीनही मुलांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने तसेच सांगितले आहे। त्यातील 3घांना अकोला रेफर करण्यात आले असून 8 विद्यार्थ्यांना सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे। अकोला रेफर झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये भावेश अनथा काळे, राहणार रायपूर, तालुका मेहकर, राजदीप रत्नदीप हिवाडे, अभिषेक वामन हे विद्यार्थी असून सईबाई मोठे रुग्णालयात 8 विद्यार्थी भरती आहेत। विद्यालयातील विद्यार्थ्यांना हगवणीचा त्रास होत असल्याने त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण व शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरे समोर येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज 2 वेळही ताजा आहार दिला जातो। त्यांच्या नियमित आरोग्य तपासण्या करण्यात येतात। तसेच त्यांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र सदर विद्यार्थ्यांची प्रकृती 2 दिवसांपासून ठीक नव्हती, परंतु अचानक त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला तात्काळ सईबाई मोठे रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। यावेळी एसडीओ रामेश्वर पुरी, तहसीलदार दीपक बाजड, ठाणेदार नितीन पाटील यांनी विद्यालयात भेट देऊन पाहणी केली व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। या प्रसंगी डॉक्टर बनवले, डॉक्टर गासे, डॉक्टर तायडे यांच्यासह आरोग्य सेविका पांडव वखरे, भोरखडे, थोरात, रंगारी, लांजेवार, कसबेकर यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली। गजानन महाराज मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता मृत विद्यार्थी 2 ते 3 दिवसापासून आजारी असल्याने त्याने सांगितले, परंतु मृतक मुलाच्या वडिलांना विचारणा केली असता माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता असे त्यांनी सांगितले। तसेच माझ्या मुलाला पहिल्या दिवशी दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती चांगली नसताना सुद्धा त्याला परत विद्यालयात आणले आणि दुसऱ्या दिवशी परत त्याची प्रकृती बिघडल्याचे सांगितले, परंतु त्यावेळेस तो मृत पावलेला होता। जर त्याला पहिल्याच दिवशी रुग्णालयात भरती ठेवले असते तर तो मृत पावला नसता, अशी केविलवाणी प्रतिक्रिया मृतक मुलाच्या वडिलांनी दिली आहे। मात्र विद्यालयाच्या संचालक व मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी देवचंद्र समदूर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। मतिमंद विद्यालयामध्ये होता तो मुलगा काही म्हणजे अन्नातून जी बाधा झाली त्या बाधामुळे तो एक्सपायर झाल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। त्याचे पालक आमच्यासोबत आहेत। नेमकं तुमच्या मुलाचं नाव काय होतं आणि काय झालं? ज्ञानेश दीपक आखरे, हां, पाथर्डी। हां, किती वर्गात शिकत होता? तिसऱ्या वर्गात। काय वय होतं त्याचं? 11 वर्ष। काय झालं? काल यांचा फोन आला आम्हाला 5-5:30 वाजता। संडास लागली, त्याची तब्येत जरा जास्त आहे, तर ठीक आहे। मग डबल रात्री 8 वाजता फोन केला तर हे म्हणत दवाखान्यात आणलं, दवाखान्यातून शाळेत नेलं, तब्येत आता बरी आहे। सकाळी आम्ही येऊनच राहिलो सकाळी मग मी बसमध्ये होतो तर कॉल आली मला की बा लवकर या लवकर। म्हणजे यांनी तुमच्यापासून लपवून ठेवलं का प्रकरण? हरकत केला असं वाटलं का तुम्हाला यांनी? आता काल सांगितलं तिथून नेल्यावर असं वाटलं का तब्येत चांगली आहे म्हणून तिथं नेलं। तुम्हाला माहिती केलं नाही की आता असं झालं म्हणून? नाही, इथं आणलं हे माहिती केलं तर आपल्याला। मात्र त्याची डेट कुठं झाली? डेट सांगितलं नाही आम्हाला, माहीत आम्ही याच्या पहिले डेट व्हायला होती दवाखान्यात।
बरं, तुम्हाला काय वाटतं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुमच्या तो जो डेथ झालेला मुलगा आहे त्याला 2-3 वर्षापासून प्रॉब्लेम होता? नाही नाही सर, तसा आजारी असतात मग इथं ठेवला असता का आपण? त्याचा रक्ताचा प्रॉब्लेम होता, हे प्रॉब्लेम असं त्यांनी सांगितलं. हे नाही, खोटं आहे का? आपल्याकडे जे डॉक्टरचे रिपोर्ट आहेत त्याला काही बिमारी जर असेल तर फक्त तो असा होता, कमी दिवसाचा व्हायला होता, तर डॉक्टर म्हणे याच्या बुद्धीचा विकास थोडा होईल, लेट होईल. जसं जे आता तुमचं आता ते जे काही शालेय प्रशासनाचं काय म्हणणं आहे, काय आरोप आहेत ते? आरोप काय हे रिपोर्टवर आहे. आता तसं कोणावर आरोप काय करू शकतो? खाण्यामधून काही वाटलं का झालं असं, म्हणजे संडास लागली असं सांगितलं तुम्हाला? संडास लागला एवढं सांगितलं.